नमस्कार, किरणचं किचन मराठी या चॅनलमध्ये मी किरण पालव आपलं स्वागत करत आहे। आज मी शिंपल्यांचं सुकं कसं करायचं ते मी दाखवणार आहे। अशा पिशव्यांमधून मी 2 शिंपल्यांचे वाटी घेतलेले आहे बाजारातून। त्यानंतर या शिंपल्यांना खूप माती असते, त्यामुळे व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे आपल्याला, व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे। आणि आपण ती करलायची पद्धत मी तुम्हाला करलणं ही काय पद्धत असते मी दाखवते तुम्हाला, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी दाखवते। हे बघा, तुम्ही जर चाकूने किंवा आडाव्यावर असं कापायला गेलात ना तर पटकन ते निघत नाही, त्यामुळे मी एक आयडिया दाखवते तुम्हाला। व्यवस्थित साफ करून शिंपल्या घ्यायच्या आहेत, त्यावर गरम उकळतं पाणी असं टाकायचं। उकळतं पाणी टाकल्यानं शिंपल्यांची तोंडं थोडीशी उघडली जातात। असं पाणी टाकायचं गरम गरम। मी दाखवते तुम्हाला 1-2 असे साफ करून। हे बघा, पटकन चाकू गेला की नाही आतमध्ये, म्हणजे हे शिंपली आहे ना व्यवस्थित पटकन तुम्हाला खोलली जाते, जास्त त्रास पण होत नाही। आणि उकडण्यापेक्षा ही अशी प्रोसिजर का चांगली काय माहीत आहे, कारण कधी आपण शिंपल्या उकडतो एकत्र आणि कधी एखाद्या शिंपलीमध्ये माती असते, तर ती माती पण त्या मिक्सचरमध्ये म्हणजे त्या पाण्यामध्ये मिक्स होते, मग ते शिंपल्या खाताना तोंडामध्ये माती येत जाते। त्यामुळे मी ह्या पद्धतीने दाखवते तुम्हाला। बघा, खूप चांगली पद्धत आहे, लगेच करलायची पद्धत आहे। हे बघा, असं तुम्ही खोललात ना, बघायचं तुकडा काढायचा, त्याचा 2 भाग करायचे आणि त्यानंतर समजा एका भागामध्ये थोडंसं मांस असेल तर असं ते दुसऱ्या शिंपलीने आहे ना असं ते दाबून असं खेचून बाहेर काढायचं। अशी साफ करायची, म्हणजे याच्यामध्ये ते एक्स्ट्रा मांस आहे ते वेस्ट जाणार नाही, ते आपल्या सांबारामध्ये किंवा आपल्या जी रेसिपी करायची त्यामध्ये मिळते। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्याच्या सगळ्या शिंपल्या आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत। शिंपल्या तर साफ करून झालेल्या आहेत। इथे मी शिंपल्यांबरोबर त्यातलं पाणी होतं ते गाळून थोडंसं घेतलेलं आहे। आता शिंपल्यांची आपल्याला रेसिपी करायची, वाटण तयार करायचं आहे। इथे मी कांदा घेतलेला आहे, एक मोठा कांदा घेतलेला आहे। हा जवळजवळ 2 कांद्यांच्या बरोबर आहे, एवढा मोठा आहे। त्याचबरोबर मी इथे अर्धी सुक्या नारळाची वाटी घेतलेली आहे। 1 इंच मी आलं घेतलेलं आहे। शिंपल्यांसाठी वाटण करून घ्यायचं, त्यामुळे त्यामध्ये कांदा टाकला मी आणि लसणाची पाकळी न सोलता टाकलेली आहे। अर्धा इंच जे आलं होतं ते टाकायचं आहे। त्याचबरोबर तेल घालायचं आहे आपल्याला आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे। कांदा व्यवस्थित खरपूस झाला, आता यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायला लागेल आणि त्यानंतर वाटण। त्यामध्ये मी कोथिंबीरचे दांडे टाकते, कोथिंबीर सकट आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता आपलं वाटण वाटण्यासाठी तयार झालेलं आहे। आता आपल्याला पहिले शिंपल्या आहे ना फोडणीला घालायचे आहेत। इथे मी तेल घातलेलं आहे। पहिल्यांदा आपल्याला कांदा घालून घ्यायला लागेल। कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा व्यवस्थित एकदम खरपूस झालेला आहे आणि आता त्यामध्ये टोमॅटो टाकूया। त्यामध्ये आता 2 टोमॅटो घातलेले आहेत, 10 ते 12 मी कढीपत्त्याची पाने घातलेली आहे। आता ही फोडणी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे आपल्याला। कांदा नरम होईपर्यंत फोडणी आपल्याला ठेवायची आहे। कांदा लवकर शिजण्यासाठी मी इथे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे। शिंपल्या थोड्याशा खारट असतात, त्यामुळे मीठ घालताना आहे ना जरा लक्ष देऊन घालायला लागतं। इथे मी कमीच मीठ घातलं आहे आणि सुकं बनवायचं आहे, म्हणून मी यामध्ये मीठ थोडंसं कमी घातलेलं आहे। शिंपल्या घातल्याच्या नंतर पाव चमचा मी हळद घातला आहे। 2 चमचे इथे मी मालवणी मसाला घातला आहे। मालवणी मसाला असून सुद्धा मी यामध्ये 1.5 चमचा गरम मसाला घातला आहे, कारण एकदम झणझणीत आपल्याला बनवायचे आहे शिंपल्या। आता हे बघा, आपल्याला व्यवस्थित ढवळायला लागेल। जे पाणी आहे, पाणी पूर्णपणे सुकलं गेलं पाहिजे, मिक्स व्हायला पाहिजे। त्यामध्ये आपल्याला वाटण जे आपण केलेलं ते घालायचं आहे। हे वाटण घातल्यानंतर आपण इथे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। सुक्का आपल्याला बनवायचं आहे। जर आपल्याला पातळ बनवायचं असेल तर यामध्ये पाणी घालायचं असतं। इथे मी एकदम सुक्कं बनवणार आहे। इथे मी 5 आमसुलं टाकली आहेत, म्हणजे कोकम टाकले आहेत। आता एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित ढवळून घ्यायचं। जवळजवळ सुकं होतच आलं आहे। हे बघा, व्यवस्थित तयार झालेले आहेत आपल्या शिंपल्या।
शिंपल्यांचं सुक्कं किंवा शिंपल्यांचं तिखलं आता आपलं तयार झालेलं आहे.